नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील घाट सुरू असलेले रस्ता सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम संत गतीनं सध्या सुरू आहे। त्यातच साईड पट्ट्या न भरल्यानं घाटामध्ये तासनतास वाहतूक कोंडी होत असल्यानं भाविक आणि प्रवाशांना अतोनात हाल हे सोसावे लागत आहेत। अनेक ठिकाणी काळी माती टाकून साईड पट्ट्या भरल्या गेल्यानं वाहन चालकांना कसरत करावी लागत असून अपघात होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते, अशी भीती देखील वर्तवली जाते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रदीप पाटील। प्रदीप, सप्तशृंगी गडावरील घाटामध्ये सध्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे, मात्र हे काम मागील काही दिवसांपासून संत गतीनं सुरू आहे। प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। जी नक्कीच प्रथमेश, उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले नाशिकचे सप्तशृंगी गडावरील घाटात सुरू असलेल्या रस्त्या व सिमेंट काम जे आहे ते संत गतीने सुरू आहे व त्यात ज्या साईड पट्ट्या ज्या आहेत त्या अर्धवट भरल्या गेल्या आहेत व त्यात असे दिसून येते की ज्या साईड पट्ट्या आहेत त्यात अक्षरशः जी काळी माती आहे ती काळी मातीचा उपयोग केला गेलेला आहे व जे वाहन चालक आहेत त्यांनाही कसरत करावी लागते त्यात व त्यात जे आपण दिसून येते ते अपघात होण्याचीही दाट शक्यता आहे व बांधकाम विभागाकडून बारीकीने लक्ष देऊन दर्जेदार काम करण्याची ग्रामस्थांची तेथील मागणी आहे। अगदी धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।